कोकणातील प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी हाच व्यवसाय कुठेतरी धोक्यात आल्याचं चित्र आहे. रत्नागिरीतील मच्छीमारांना दैनंदिन व्यवसायात अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यात परप्रांतीय मच्छीमारांचा वाढता शिरकाव, वातावरणातील बदल, नदी प्रदूषण अशा अनेक समस्यांना तोंड देत आपल्या रोजगारासाठी झटणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या काय व्यथा आहेत जाणून घेऊयात आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा. नमस्कार, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आवाज जनतेच्या या कार्यक्रमामध्ये कोकणातील मच्छीमारांच्या समस्या. कोकणामध्ये मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय आहे आणि बहुतांशी मच्छीमार काही समस्यांना देखील सामोरे जात आहेत. त्यापैकी परप्रांतीय मच्छीमारांच्या टोळक्यांचा त्रास, त्या पद्धतीने पाहिलं तर डिझेलचा परतावा, वातावरणीय बदलामुळे थांबलेली कुठेतरी मच्छीमारी आणि याच संदर्भात आपण आज पाहणार आहोत मच्छीमारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया पुढारी न्यूजच्या आवाज जनतेच्या या कार्यक्रमामध्ये. आमच्या ज्या बोटी आहेत ह्या आमच्या लायसन ह्याचं आहे, ट्रॉलिंगचं आहे. पण आम्हाला शासनाकडून आजपर्यंत डिझेल मिळत नाही. आता तुम्ही मला सांगा, आम्हाला जर पर्सननेट बोटवाल्यांना जर डिझेल नाही मिळालं तर आम्हाला पंपावर जावं लागते आणि त्याची जी सबसिडी वगैरे काय असते ती आम्हाला मिळत नाही. हा पहिला आधी आमच्या मच्छीमारावर डिझेल जे हे शासन देत नाही, हा पहिला मुद्दा आमचा मच्छीमारावर अन्याय आहे. तशा थोडक्यात जर बोललो तर आज आमच्या इथल्या मच्छीमार महिला त्यांना मच्छी विक्रेतेसाठी जागा नाही आणि त्यांना त्यांची मुलं जर ते मच्छीमारी विकून जर चार पैसे मिळत नसतील तर मग ते आपल्या मुलांना शिक्षणला कसं शिकवणार. बोटीवर आपल्याकडे येणारे परप्रांतीय लोक आहेत किंवा बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत, अशा लोकांना आपण घेऊन मच्छीमारी करत असतो. तर मच्छीच भेटली नाही, आपल्याकडे मच्छी भेटली नाही तर मग उपासमारीवर येतो आणि त्यांचंही भागत नाही, त्यांना पेमेंट द्यायला मिळत नाही किंवा काय नाही. आणि असं परिस्थिती असताना शासनाने पण याच्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की हे वातावरणात नेहमी बदल होत असतं, कधी क्लायमेट बदलून वादळ होईल हे सांगू शकत नाही आणि भीतीचं. आणि मागे पूर्वी असं झालेलं आहे, अचानक वादळ झालं आणि आपले बोटी समुद्रात राहिल्यामुळे दोन बोटी पण त्यावेळेला बुडालेले होते. त्यामुळे आमच्यात ही मनात भीती पण निर्माण होतो आणि ती शासनाने खरोखर याच्यावर गांभीर्याने विचार करून आपल्याला सुरळीत मच्छीमारी कशी होईल त्याच्यासाठी शासनाकडून योग्य ती आम्हाला फॅसिलिटी मिळाली तर आज आमचे मच्छीमार जगू शकतील. आपले जे म्हणजे बोटी आहेत, लहान मच्छीमार आहेत, ते आम्ही फिशिंगला गेलो तर ते परप्रांती बोटी येऊन म्हणजे आमच्या चॅनलवर ते येऊन तिथे जाळ्यांची वाट लावून जातात. पर रात्री 12 वाजता रात्री अगोदर ते बाहेर असतात आणि रात्र झाली की येतात आणि आमच्या जाळ्यांची वाट लावून जातात. त्यांनी त्यांच्यावर शासनाने लक्ष करावा. आणि आम्ही आता इथे गेलो समुद्रात तर आम्ही त्यांच्या अंगा गेलो तर आम्हाला आमच्या बोटीला धक्का देतात. त्यांनी शासनाने त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी. प्रत्येक बंदराचं गाल काढून सर्व मच्छीमार जाण्या येण्याचा मार्ग क्लिअर करून देणे हे महत्वाचं आहे. कारण त्या जाण्या येण्याच्या मार्गावर कधी कधी बोट लागल्यानंतर ते बोट बुडते आणि त्यातून माणसं बुडली जातात आणि ती बुडली गेल्यानंतर त्याचं ते काही वेळेला असे मच्छीमार असतात की त्यांच्या घरी कोणी नाही. त्यामुळे तो गाल काढणं येणं जरुरी आहे प्रत्येक बंदराचं. असं एकच बंदर नाही की सर्व बंदराचं तो जाण्या येण्याचा मार्ग क्लिअर करून देणे हे पहिले कर्तव्य आहे शासनाचं. लाखो करोड रुपये आमच्या रत्नागिरीमध्ये मच्छीमारांकडनं उलाढाल होते, पण त्याचा फायदा कुठेतरी महिलांना होत नाही. हा फायदा महिला मच्छीमार असो किंवा घरगुती महिला असेल, त्याचा हा फायदा त्यांना झाला पाहिजे. जेवढे मच्छीमार बोटी आहेत किंवा खलाशी आहेत त्यांना सर्वांना लाईफ जॅकेट शासनामार्फत मिळावं, जेणेकरून काय समुद्रात अपघात होतात त्याच्यापासून ते वंचित राहतील. क्लायमेट पासून पण आपले बोटी बंद राहिले ना तर त्याच्यापासून पण आपला लॉस होतो. खलाशांना पण पगार बिगार द्यायला, डिझेलचा पण आपल्याला खर्च जास्त असतो. त्याच्यापासून बंद राहिले ना बोटी तर आम्हाला तो कधी परवडत नाही तुफानापासून किंवा मग नंतर डिसेंबर नंतर पण जर बंद झाले बोटी तर खलाशांना पण आम्हाला पगार द्यायला पण आहे ना ते परवडत नाही. कारण बंद असल्यामुळे आहे ना ते आता 9 महिने काम करतात. सुरुवातला चला 3 महिने जरा सीझन चांगला झाला की आपण देतो बोला पगार पण वाटवातो त्यांना, खलाशांचा हप्ता वगैरे रेशन.
तो तेव्हा भागतो. मग नंतर बोटी बंद राहिले ना की तो आम्हाला बराच प्रॉब्लेम येतो त्याच्यापासून. बंदरामधील रेतीचा मुद्दा असेल, त्याच पद्धतीने डिझेलचा परतावा असेल, या अनेक संकटांना सामोरे जाताना कुठेतरी मच्छीमार हा प्रशासनाकडे चांगल्या पद्धतीच्या उपाययोजनांबाबत अर्थविनवणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.